नमस्कार मंडळी, आपल्या बेल्जियम व्लॉगच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मी प्रज्ञा खूप मनापासून स्वागत करते. बरं, स्पेशल मी यासाठी म्हणते की आज आपण एका स्पेशल व्यक्तीला भेटणार आहोत. ती स्पेशल व्यक्ती माझी फक्त मैत्रीणच नाहीये, तर एक मल्टी फॅसेटेड आणि बहुगुणी पर्सनॅलिटी सुद्धा आहे. ही व्यक्ती मुंबईच्या संस्कारात वाढलेली आणि आयुर्वेदाचं सखोल ज्ञान घेऊन आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारी अशी व्यक्ती आहे. आणि आयुष्याने एक वेगळंच वळण दिल्यानंतर आपली पर्सनॅलिटी एक नव्याने रिइन्व्हेंट करणारी अशी एक पर्सनॅलिटी आहे, डॉक्टर विद्या शेंबुले. सो आज आपण विद्याला भेटणार आहोत. विद्या 2007 पासून बेल्जियम मध्ये स्थायिक आहे आणि ती फ्रेंच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये प्रोफेसर म्हणून काम करते अडल्ट एज्युकेशन सेक्टर मध्ये. आणि विद्याने एक खूप सुंदर नाटक लिहिलंय सेंटिमेंटल नावाचं, आणि ते नाटक तिने लिहिलंय आणि दिग्दर्शनही तिचंच आहे. आणि नेदरलँड्सच्या युरोपियन एकांकिका स्पर्धेत ते नाटक सादर झालेलं आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि प्रेम त्या नाटकाला मिळालंय. सो अशी बहुगुणी आणि मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी आज आपल्या समोर येणार आहे आणि तिच्याशी छान गप्पा मारणार आहोत. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हा आम्हासाठी तर खूप इंटरेस्टिंग असणारच आहे, पण आपल्या त्या मैत्रिणींसाठी ज्या मैत्रिणी परदेशात येणार आहेत डिपेंडंट विजामध्ये किंवा ऑलरेडी परदेशात राहत आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मार्गदर्शक, इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे आणि इंटरेस्टिंग असा कनेक्ट होणारा व्हिडिओ असणार आहे. सो चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता मी विद्याचं खूप खूप स्वागत करते आजच्या या एपिसोडमध्ये. लेट्स गो. हॅलो, नमस्कार. काय म्हणतेस प्रज्ञा? ऑल गुड. ओके, मग थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आणि खरं तर खूप छान वाटतंय की आपले अनुभव आपण दुसऱ्यांसाठी आज सांगणार आहोत. त्यामुळे मला माहित नाहीये की आजच्या ह्या गप्पा आपल्याला कुठल्या प्रवासातून कुठल्या ठिकाणी घेऊन जात आहेत. सो लेट्स गो विथ द फ्लो. येस, ऑफकोर्स. सो विद्या, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझं बालपण कसं होतं, तुझं शिक्षण कुठे झालं आणि तुझी फॅमिली आणि एकूणच तुझा मुंबईचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके, मुळात मी असं म्हणेन की मुंबईचा प्रवास म्हणजे मी पक्की एक मुंबईची मुलगी असते ना, तशीच. म्हणजे वडील पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे एक अभ्यासाचं एक संस्कार म्हणा किंवा एक थोडीशी दहशत, धाक सगळाच असायचा की म्हणजे ठरल्याप्रमाणे एकाने डॉक्टर बनायचं असतं आणि एकाने इंजिनियर बनायचं असतं. सो त्याच पिढीतली मी सुद्धा. तर माझा मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा 1.25 वर्ष मोठा असल्यामुळे मला स्वतः माहीत नव्हतं की त्यावेळेत मला काय करायचं होतं. म्हणजे आज मी तुमची एक जनरेशन पाहिली ना, किंवा अजूनही यंगर, तर मला कळतं की 10वी-12वी पासून त्यांना माहीत असतं काय करायचं. पण माझ्या बाबतीत असं होतं की मी ते करत होते जो माझा भाऊ करतोय. म्हणजे त्याने मेडिकलला घेतलं आणि तो डॉक्टर झाला, पुढे तो डायबेटॉलॉजिस्ट झाला. सो माझं असं असतं की दादा जे काही माझा भाऊ करतोय ते मागे मागे करायचं. दरम्यान माझं आयुर्वेदाचं ॲडमिशन झालं आणि मुंबईतच मी आयुर्वेदा पूर्ण केलं, म्हणजे मित्तलमध्ये. आणि लहानपण म्हणशील तर लहानपण हे माझं म्हणजे आपण ठरवत नसतो आपण कुणाच्या घरी जन्म घ्यावा आणि कशा पद्धतीचं आपलं लहानपण असावं. पण एक सुदैव असं की खूप चांगल्या घरात मी वाढले की जिथे अभ्यासासाठी महत्त्व होतंच, पण एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात वावरता यावं याचंही बाळकडू तिथूनच मिळालेलं. त्यामुळे मी खुश आहे की एक सुंदर, जर तुमचे संस्कार चांगले असतील तर तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही तसेही कुठल्या वाईट वळणाला जात नाही. खूप छान वाटलं खरं. मुंबईतलं बालपण एक वेगळं असतं नाही का. तिकडची एनर्जी, धावपळ आणि गरमी आणि तिथून बेल्जियमला वेगळं कल्चर आणि थंडी आणि सगळंच, मला वाटतं वेदर पासून कल्चर पर्यंत सगळा असा ड्रास्टिक चेंज म्हणता येईल, ट्रान्झिशन म्हणता येईल. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तू बेल्जियम मध्ये कशी आलीस, म्हणजे मुंबईतून बेल्जियमचं ट्रान्झिशन कसं झालं? म्हणजे ही खरं तर आज असं इतक्या वर्षांनी, म्हणजे मला असं वाटतं की मी जरी बेल्जियममध्ये 2007 साली आले आणि आत्ता आहे 2026, पण हा प्रवास केल्यानंतर मला असं नाही वाटत की खूप वर्ष झाली. असं वाटतं की नुकतीच तर कुठे सुरुवात होते. म्हणजे यापूर्वी पण, म्हणजे माझं लग्न झालं त्यानंतर 1 वर्ष मी बँगलोरमध्ये होते आणि तिथेही भाषेचा प्रॉब्लेम होताच. कारण एक डॉक्टर असल्यामुळे एक चॅलेंज असं होतं की डॉक्टराला सहसा तिथली लोकल भाषा बोलता आली तरच तुम्हाला ते पेशंट्स मिळतात किंवा नाही मिळत. म्हणजे जसं इथे आता फ्रेंच आणि डचचं एक गरज आहे, तिथं तेलुगू आणि कन्नडची गरज होती. म्हणजे त्यावेळेलाही असंच झालं होतं की मी चिडले होते. म्हणजे माझं लग्न होऊन जेव्हा मी तिथे गेले की 1 वर्ष तुला कुठलं हॉस्पिटल कामावर घेत नाहीये कारण तुला लोकल भाषा येत नाहीये.
म्हणजे फक्त इंग्लिशच्या भरोश्यावर किंवा हिंदीच्या भरोश्यावर तुम्ही किती वेळ बसणार. घरी पुन्हा एखादं क्लिनिक सुरू करावं तर पेशंटला आधी विचारावं लागेल, तुला इंग्लिश येतं का बाबा, किंवा हिंदी तरी. कारण कनेक्ट कसं करणार. आणि डॉक्टरी पेशा असा आहे की तुम्हाला जर भाषा नाही कळली ह्या गोष्टी तर ते धोकादायक असू शकतं की तुम्हाला कळलंच नाही, चुकीचं औषधं जाणं. त्यामुळे तिथे मी 1 वर्ष फार नाही काम केलं, पण मी जे काही काम केलं ते घरी केलं, की घरी पेशंट यायचे अपॉइंटमेंट घेऊन. त्यामुळे मला माहिती असायचं की त्यांना हिंदी किंवा इंग्लिश येतंय. पण तो अनुभव पण पुरेसा होता की म्हणजे महाराष्ट्रात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणं आणि बँगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकात, हे खूपच सुंदर गोष्ट होती माझ्यासाठी. नंतर मी नॉयडाला आले, पण तिथेही असं होतं की तिथे मात्र मी मनसोक्त प्रॅक्टिस केली कारण हिंदी भाषा होती. आणि त्यामुळे मला पहिल्यांदा असं थोडं फ्रीडम मिळालं होतं की असं आपण कधी विचार नाही करत कुठलाही म्हणजे कुठल्याही काय म्हणू एखादा बिझनेस किंवा कामामध्ये लागताना की उद्या आपण लग्न होऊन दुसरीकडे जाऊ, दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊ, भाषा बदलेल आणि नव्याने सुरुवात होते ती. आणि तुम्ही नुसतंच मेडिकल नाही शिकत तर तुम्हाला हे सगळं शिकावं लागतं की तिथलं कल्चर, तिथल्या लोकांच्या वागणुकी, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजे मी अशासाठी म्हणते की जेव्हा मी बँगलोरमध्ये होते स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण जेव्हा मी दिल्लीत आणि नॉयडामध्ये गेले तिथे ते बरंचसं चॅलेंजिंग होतं की स्त्रियांचं अशी क्लिनिक्स नसायचे. की पुरुषांच्याच लाईनीमध्ये असं एक ते माझं क्लिनिक असायचं. त्यामुळे बऱ्याचदा पुरुष त्याला क्लिनिक न म्हणता डॉक्टर की दुकान म्हणायचे आणि मला प्रचंड राग यायचा की डॉक्टर की दुकान काय असतं. तर नंतर कळलं की नाही, हा कल्चरल डिफरन्स होता की एक वेगळा बोलण्याचा एक बोलण्याचा वाद. तर ते म्हणायचं की डॉक्टरचं दुकान, मी म्हणायचे याला क्लिनिक म्हणतात, किंवा नर्सिंग होम म्हणा किंवा छोटंसं हॉस्पिटल म्हणा, क्लिनिक म्हणा. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मजा वाटते मला या गोष्टींची, अशी कुठली तक्रार नाहीये. आणि तिथून मग मी आले इथे बेल्जियममध्ये. आणि बेल्जियममध्ये येताना पण मला वाटायचं की अरे हो आता म्हणजे माझ्या नवऱ्याबरोबर सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे तो आला आणि त्याच्या पाठोपाठ मी आले 1-2 वर्षाच्या एक प्रोजेक्टसाठी म्हणून. पण नंतर मला जाणवलं की इथे आल्यावर पुन्हा तेच जे बँगलोरमध्ये झालं होतं की 0 पासून सुरुवात. तुम्हाला फ्रेंच येत नाहीये, डच येत नाहीये आणि म्हणावं तर तुमचं शिक्षण इथे 0 गणलं गेलं. बरोबर, कारण भाषेचा एक बॅरियर आहे. शिवाय आयुर्वेदा मला वाटतं इथे रेकग्नाइज नाहीये, जसं इंडियामध्ये आयुर्वेदा रेकग्नाइज्ड आहे. बेल्जियम मधल्या लोकांना त्याच्याबद्दल आणि मला वाटतं त्याचे जे झाडं जी आहेत किंवा ज्याच्यापासून ती औषधं बनवतात, वनस्पती, त्या वनस्पती या वातावरणात येत नसाव्यात आणि त्याच्यामुळे पण हो की नाही. बरोबर, म्हणजे ज्या वनस्पती आपल्याकडे उगवतात, एक आपल्या भारतामध्ये कसं एक गरम उबदार मातीचा प्रकार, या सगळ्यांमुळे इथे ज्या गोष्टी येतात त्या बहुतेकदा अशा शो प्लांट सारख्या असतात. बरोबर, म्हणजे ठीक आहे आपल्याकडे कोरफड येते, इथे पण येते, पण त्यांच्या गुणधर्मांमध्ये हा भरपूर फरक असू शकतो. पण मला तेवढ्या डेप्थमध्येही नाही जाता आलं कारण आयुर्वेदा इथे व्हॅलिडच नव्हता की तो. त्यामुळे माझं शिक्षण 0 धरलं गेलेलं आणि मला असं कुठेतरी वाटत होतं की म्हणजे आपण एक 5.5-6 वर्ष आयुर्वेदा करतो, त्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजीमध्ये काम केलं होतं, किंवा आपण एक चाइल्ड स्पेशलिस्ट किंवा गायनेकोलॉजीचे छोटे मोठे कोर्सेस करून सगळं करून येतो आणि अचानक सगळं आयुष्य असं पटकन थांबतं, म्हणजे प्रोफेशनल आयुष्य. की नॉयडामध्ये माझं क्लिनिक होतं आणि ते बऱ्यापैकी चालत होतं. त्यानंतर परदेशी जावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल म्हणून मी तिथं मेडिकल कोडिंग सुरुवात केलं होतं. आणि मेडिकल कोडिंग अशासाठी की थोडंसं आपल्याला ग्लोबलीही काम करता यावं. आणि मी US कोडरशिप्स करत होते की म्हणजे USच्या सर्जरीच्या ग्रुपसाठी मी मेडिकल कोडिंग करत होते. म्हणजे एक इंटरॅक्ट करते, मेडिकल कोडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे थोडंसं एक्सप्लेन करशील का? थोडक्यात म्हणजे आता जसं US मध्ये तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तर तुम्ही डॉक्टरला पैसे नाही देत. बरं, तुमचा इन्शुरन्स त्या डॉक्टरकडून ती माहिती घेतो आणि त्याने ज्या सर्व्हिसेस दिल्या आहेत त्याची एक किंमत ठरवून त्याला ती मिळते. त्याच्याशी पेशंटचं घेणं देणं नसतं. त्याचा इन्शुरन्स असतो. पण होतं कसं की बऱ्याचदा म्हणजे डॉक्टर थोडासा भ्रष्टाचार सगळीकडे असू शकतो की डॉक्टरने खूप जास्त जर कोट केले असतील की त्याने ते केलेले पण नाही आहेत सर्व्हिसेस, त्यासाठी एका थर्ड पार्टीकडे ते रिपोर्ट्स येतात. मग तिथे थर्ड पार्टी म्हणजे आम्ही पेशंटच्या बाजूने न डॉक्टरच्या बाजूने. मग आम्ही तो पूर्ण ऑपरेशन पूर्णपणे वाचतो आणि त्या ऑपरेशनचा जो काही नंबर, कोड आणि खर्च आहे ती एक नंबर आम्ही त्याला देतो आणि त्या नंबरची एक किंमत ठरलेली असते त्या सॉफ्टवेअरमध्ये, तेवढे पैसे ते डॉक्टरला जातात. सो हे मला असं वाटलेलं की हे छान ग्लोबल काम आहे. सहसा डॉक्टर करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि मला असं वाटलेलं की ते काम मी इथं सुरू करू शकेन, भलेही भाषेचा प्रॉब्लेम असला तरी.
पण मला जाणवलं की इन्शुरन्स सिस्टम युएसचं पूर्णपणे वेगळे आणि इथलं तर पूर्णच वेगळे. त्यामुळे यांना थर्ड पार्टी वगैरे काहीच नाहीये. म्हणजे माझं ते नॉलेज पण बंद पडलं, क्लिनिकही बंद, पेशंटही नाही आहेत. 1-2 वर्षाचा फेज मी तसा आवडीने केला. म्हणजे पहिल्यांदा मी घरी होते, मग छानपैकी नवीन नवीन पराठे बनवा, नवीन रेसिपी, एक स्पेशल डिश नवऱ्यासमोर ठेवायची आणि बघायचं तो काय म्हणतोय. म्हणजे त्याने कौतुक करावं. बरं नाही केलं तर प्लेट संपली की आपल्याला कळतं की अच्छा झालंय, छानच झालंय. हा, पण मग मी नंतर मला स्वयंपाकात एक आवड निर्माण झाली. म्हणजे माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट मी अशी सांगते की सहसा लोक ज्यांना जे आवडतं ते करतात. माझ्या बाबतीत असं आहे की मी जे करेल त्यात माझी आवड निर्माण होते. तर मला असं होतं की जरी स्वयंपाक जरी केला तरी आज काहीतरी छान करूया. आपण डॉक्टर आहोत तर आपण थोडासा एक न्यूट्रिशनचा भाग टाकूया त्यामध्ये. आणि मुलगी झाल्यानंतर ते खूपच वाढलं की अरे बाळाच्या वाढीसाठी काय लागतं, म्हणून ते किचनमधले प्रयोग सुरू झाले. आणि त्यातही मला इतकी आवड होती की मला असं वाटायचं कुठेतरी मी मास्टर शेफ मध्ये जावं इंडियामध्ये परत एकदा आणि पार्टिसिपेट करावं. म्हणजे इतक्या त्या वेळापर्यंत गेलेलं होतं ते करणं, खाऊ घालणं. आणि पण हे पण 2 वर्षानंतर मला ह्याचाही कंटाळायला लागला की किती बनवायचं आणि किती खायचं. बरोबर. आणि कौतुक करायचं तरी माणसाने किती वेळा करायचं त्यापेक्षा. म्हणजे मी पण खूप वेळा छान छान खाल्लेलं आहे तुझ्या हातचं. आणि आय जस्ट लव्ह युअर चिकन विथ पुदिना. आणि म्हणजे ते एक युनिक छान डिश आहे आणि ती जगात कोणी नाही करत. तुझ्याच घरी आम्ही खाल्ली. सो येस, त्या वेळाचा भाग मी होते. अच्छा, हा, तेच होतं की खायचं, बनवायचं आणि खाऊ घालायचं. पण हे पण नंतर कंटाळवाणं होतं. म्हणजे तूच बघ ना, आता एक प्रकारचं तुम्ही जर खाताय तर ते एकसारखं लाईफ जगून पण तुम्ही कंटाळता, मोनोटनस. आणि मुंबईतल्या लोकांना तर हे फारच होतं. म्हणजे एक धकाधकीचं जेवण, धावपळ केलेली असते आणि आपल्याला असं वाटतं मी रिटायर झाल्यावर थांबेन. पण हे अचानक तुम्हाला जेव्हा वेळ थांबवतो तेव्हा तुम्ही कुठेतरी एक डिप्रेशनचा भाग नाही म्हणणार, पण मानसिकरित्या तुम्ही थोडेसे खाली येता की शिक्षण वाया जात आहे, सगळेजण कमवतायत, मी नाही कमवू शकत. बरं, घरामध्ये कामं करायची तर किती करायची, म्हणजे मुलांना वाढवायचं आणि संस्कार करायचे. म्हणजे असं म्हणजे नक्की काय करायचं असतं. रोज शुभम करोती म्हणली तर संस्कार झाले असं नसतं. सो मुलीबरोबर वेळ घालवणं. पण नंतर असं झालं की जेव्हा मुलगी पण शाळेत जायला लागली की सकाळी ती जाते 8-8:30ला आणि संध्याकाळी 4-4:30ला परत येते. मग तेव्हा मला जाणवलं की मग मी काय करायचं. मग मी काय केलं की तेव्हा मला मग आयुर्वेदाचे 1-2 ऑप्शन्स आले. पण कुठेतरी माझं मन थोडंसं खट्टू झालं होतं की आयुर्वेदा इथे कोणालाच माहित नाहीये, नो वन नोज आयुर्वेदा, तर हे चालूच नाही होणार. म्हणजे मला कोणी जॉब पण नाही देणार आहे. त्यापेक्षा मी माझं चेंज करते माझं फील्ड. आणि मला वाटलं मी जरा क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल डेटा अनालिसिस वगैरे अशा काहीतरी नवीन छान शब्द बाहेर येत होते. मला वाटलं मी ते करावं. पण नंतर जाणवलं की हे अनुभवाने येतं किंवा तुम्हाला ते काहीतरी डिग्री लागते. पण प्रयत्न मी केला, पण मला तसा कॉल नाही आला. कारण तेव्हा नियम असाही होता की तुम्ही 5 वर्ष डिपेंडंट व्हिसावर असता तर तुम्हाला वर्क परमिट नाही मिळत. लकीली फक्त ते मिळायचं तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सना, की तुम्हाला काम दिसतंय, तुमचा इंटरव्ह्यू झाला आणि कंपनी ते फॉरवर्ड करायचे. पण तशी ते डॉक्टरांची किंवा मेडिकल डिग्रीजची तशी कमी नव्हती. त्यामुळे मला असं कुठला रिप्लाय पण येत नव्हता. मग मला असं वाटायचं की काय चुकतंय, माझा CV चेंज करून बघ, मग थोडा अप्रोच चेंज कर. पण हे चेंज करत करत मी 2 वर्षात मी थकले की काहीच पॉझिटिव्ह घडत नव्हतं. विद्या, असं आपण नॉर्मली जे लोक जे फिमेल्स मेल्स सगळेच जे बाहेर जातात देशाच्या बाहेर, तर ते किती असं ग्लॅमरस वाटतं सगळ्यांना की इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर आपण बघतो की किती छान यांचं लाईफ आहे, यांना लकीली अशी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. पण हे चॅलेंजेस मला वाटतं ते कुठेतरी दिसत नाहीत. हो, म्हणजे मला काय म्हणायचंय, एका जसं एक लग्नाचा एक फेज असतो ना की तुमचा एक हनीमूनचा फेज असतो. मी म्हणते की तुम्ही जेव्हा एका नवीन देशात जाता ना तर तुमचा एक हनीमून फेज असतो की तुम्हाला सगळं आवडतं. तिथलं राहणमान, हो ना, राहणमान, वातावरण, घरं काही सुंदर आहेत, झाडं काही सुंदर आहेत, लोक किती छान आहेत. आणि तू जसं म्हणाली की माझ्या वेळेला रील फार नव्हते, पण फोटोज असायचे. पण तेच आहे, ते रील काढायचे हे, तर तो एक जो फेज असतो ना तो तुम्ही एन्जॉय करता. की परदेशात तुम्ही पहिल्यांदा जाताय, युरोप करताय, मग तुम्हाला वाटतं मी पॅरिस फिरतो, मग मी हे करतो. आणि ते फिरणं एक 2 वर्षानंतर तुमचं तसं फिरून होतं. 2 वर्षानंतर जर तुम्ही परत जाणार असाल ना तर तुम्हाला खूप सुंदर त्या अनुभव तुम्ही घेऊन जात. पण 2 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की अच्छा आता मग मी काय करायचं, म्हणजे त्याच जागी मी किती वेळा जाणार. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एका जोकवर तुम्ही एकदा हसू शकता, तुम्ही प्रत्येक वेळी नाही हसू शकत. तसंच आहे की एक जागा तुम्हाला जर आवडली प्रचंड, एखादा तळं आवडलं, तिथे तुम्ही गेलात, लुव्रचं म्युझियम आवडलं, पण तुम्हाला तीच जागा तेवढाच आनंद किती वेळा देणार आहे. आणि
असेलही, म्हणजे मी माझ्या गोष्टी सांगते, म्हणजे माझं मत आहे. मला या गोष्टी आनंद देत होत्या तेवढ्या पुरत्या. एक फोटो काढला आणि 4 आठवणी घेऊन आलो, पण पुढे काय? पुढे. आणि मला वाटतं अशा इतरही बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत ज्या सेम फेज मध्ये आहेत, गेल्या असतील या फेज मधून किंवा आता सुद्धा सेम फेज मध्ये असतील. तर तू काय त्यांना एक मार्गदर्शन करशील किंवा काय प्रकारचा माइंडसेट ठेवला तर आपण या चॅलेंजेसला फेस करू शकतो, आणखी सुंदरपणे काही अपॉर्च्युनिटीज शोधू शकतो? बरोबर आहे. म्हणजे प्रज्ञा, मला तुझा शब्द आवडला की मार्गदर्शन करणं वगैरे हे खूप मोठे शब्द असतात. हा, तर मी म्हणेल तुझं माइंडसेट शब्द वापरला ना, तो छान आहे. की माइंडसेट असा असतो की तुमच्याकडे जे आहे ना त्यात तुम्ही आनंदी राहायला जर शिकलात. म्हणजे थोडक्यात, म्हणजे आता मी माझं सांगितलं की मला काम करायचं होतं, मला काहीतरी करायचं होतं जिथे माझं शिक्षण वापरलं जात आहे, पण समजा, आणि त्यामुळे मी बेचैन होते. पण समजा एखाद्याने ठरवलं की मला काहीच नाही करायचंय आणि मला आवडतं घरात बसायला, तर मग त्यांना वाईट नाही वाटत. उलट त्यांना वाटतं की मी ते करते जे मला हवंय. सो मी त्यांच्यासाठी सांगते की ज्यांना बाहेर पडायचंय किंवा त्यात काहीतरी करायचंय आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीयेत. सो त्या ठिकाणी असं होतं की ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसत नाहीयेत. बरोबर आहे. अशा ऑपॉर्च्युनिटीज अशा चटकन ताटात वाढल्याप्रमाणे बाहेर येत नाहीत. म्हणजे तसे खूपच कमी नशीबवान लोक असतात की जे ते म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर. म्हणजे माझं दार उघडच आहे, कुणी नाही नव्हतं वाचवलं. सो मी पण वाट पाहायची की मग मला असं वाटायचं की मी एक सांगेन की ऑपॉर्च्युनिटीज शोधण्यापेक्षा फक्त तुमचे डोळे कान उघडे हवे आणि तुमचा ब्रेनही मोकळा हवा की मी सगळं पाहणार. मी चांगले जॉबही पाहणार, मी वाईटही पाहणार, मी माझ्यापेक्षा जास्त ध्येयवाली माणसंही पाहणार, पण माझ्यापेक्षा अगदीच पॅसिव्ह लोक पण पाहणार. मग तुला कळतं की मला तेवढं पॅसिव्ह तर नाही बनायचंय, मला थोडंसं काम करायचंय. पण मला इतकंही काम नाही करायचं की माझं अगदी झोप या सगळ्या गोष्टी जातात. बरोबर. आणि एक चुकीचा माइंडसेट माझा जो होता, म्हणजे आज मी त्याला चुकीचा म्हणते, त्यावेळी तो मला बरोबर वाटायचा. की मला असं वाटायचं मी डॉक्टर आहे आणि मी जेव्हा एका जॉब कन्सल्टंटला विचारलं की मी काय काय करू शकते, तो म्हणतो मला का प्रश्न विचारते, म्हणजे तुला माहित पाहिजे तू काय काय करू शकते. तर तोच म्हणाला एक कागद घे आणि लिहित बस. तर मी पाहिलं, मी डॉक्टर आहे तर मी नर्सिंगचं काम करू शकेन किंवा ओटीच्या बाहेरचं जे एक स्टरलायझेशनचं असतं ते. आणि तो म्हणाला एक 60-65 नावं तरी घेऊन ये माझ्याकडे. मी म्हणलं 60-65 काय, 3 ते 4च असतात ना. तर तो म्हणाला की तू अजूनही विचार एवढाच करते, तुझं एज्युकेशन आहे त्याच्याच बद्दल, पण त्याच्या व्यतिरिक्त पण एक विद्या काहीतरी आहे ना. डॉक्टर असण्याशिवाय, डॉक्टर तर तू 6 वर्ष होती, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर काय होतीस, एक व्यक्ती म्हणून तुझे स्किल्स काय आहेत. अच्छा, मग मला जाणवलं की, आणि तो म्हणाला ते स्किल्स लिही. म्हणणार मी स्वयंपाक छान करते, मग हे स्किल आहे ना, कुठे सगळी लोक चांगला स्वयंपाक करतात. तर तो म्हणाला तू स्वतःला असं काउंट कर की मी तेच आज तुम्हाला सांगेन की तुमचं जे काही स्किल आहे ते स्किल तुमचं आहे. म्हणजे तुम्ही कम्पेअर नाही करू शकत की स्वयंपाक करणं पण एक स्किल आहे, आणि तुम्हाला जर ते आवडतं आणि तुम्ही ते चांगल्या पद्धतीने करताय तर तुम्ही स्वतःला पॉइंट द्यायला शिका. कारण स्वतःशी आपण खूप प्रामाणिक असतो की आज तू जर स्वयंपाक केला आणि मी तुला म्हणलं काय छान केलंयस ग, अगदी सुंदर, तुला तर हॉटेलच काढलं पाहिजे, हा झाला माझा. पण तू जेव्हा स्वतः करते तेव्हा तू म्हणते नाही मी हॉटेल तर नाही, 10 पैकी मी स्वतःला 8 देईन याच्यासाठी. तर हा प्रामाणिकपणा जर तुमचा स्वतःकडे असेल तर तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही कुठलं काही करू शकता, किती प्रमाणात करू शकता, पुढे 2 वर्षांनी तुम्ही ते स्वतःला करताना दिसताय का. जर स्वयंपाक करताना मला दिसतंय की मी 2 वर्षांनी पण हे काहीतरी करते, तर ह्याला मी मोनेटाईज कसं करायचं हा आता नंतरचा विचार. सो आय स्टार्ट विथ द मोनेटायझेशन, की जेव्हा तुमचं स्किल आहे आणि ते तुम्हाला मोनेटाईज करता येत असेल. थोडक्यात म्हणजे एक उदाहरण स्वयंपाकाचंच देते, कारण प्रत्येक जण स्वयंपाक करतो, चांगला वाईट कसाही. तर तुम्ही हे पहा की हे मोनेटाईज म्हणजे मी प्रोफेशनली कशी आहे या बाबतीत. जर मी स्वयंपाक केला तर त्याची चव कशी असते, त्याची करण्याची पद्धत म्हणा, ह्यात मी किती तत्पर आहे, वेळेचं भान मला कितपत असतं की ते वेळेत होत आहे. बरं, हे जर मी विकलं तर ह्याचे पैसे निघू शकतात का. आपण घरात करतो कौतुकाने, पैशांचा आपण विचार नाही करत. पण जेव्हा तुम्हाला कोणीतरी म्हणतं अरे तुम्ही तर हॉटेल काढू शकता, एक मोमेंट घ्या त्या दिवशी आणि बघा की जर मी बनवली एखादी चिकन बिर्याणी बनवली, जसं तू, अरे मी खरंच इतकी चांगली बनवते का, अरे हो छान करते, अच्छा इंडियन लोकांसाठी ही स्पायसी व्यवस्थित आहे, इथल्या लोकांसाठी मी थोडं कमी केलं पाहिजे, थोडंसं मी यात गोडसरपणा टाकते, मी कोकोनट मिल्क टाकते, त्याची किंमत काय असू शकते, रॉ मटेरियलचा खर्च. असं केलं ना तुम्ही भलेही बनवत नाहीये पण तुमचं एक माइंडसेट मोनेटायझेशन कडे गेलं. आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं. ऑफकोर्स की मी आणलं एवढं, बनवलं एवढं. जर एखादी मैत्रीण म्हणली आमच्याकडे उद्या 5 जण येतात, बनवून देतेस का, तर आपण काय म्हणतो, हो मी देईन ग बनवून.
बस एवढंच म्हणतो. पण आपल्याला तेव्हा वाटतं 5 लोकांसाठी बनवायचा खर्च एवढा नाही. मैत्री म्हणते नाही तुझा जो काही खर्च आहे तो मला सांग. तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे बनवा, मैत्रिणींसाठी बनवा, वाटलं स्वस्त द्या, पण तिच्याकडून तो फीडबॅक घ्यायला विसरू नका. ती जर म्हणाली अगं थोडं शिजलं नव्हतं का, थोडं कच्चंच होतं आणि मागच्या वेळेसारखं नाही बनलं, याचा अर्थ तो पॉझिटिव्हली घ्या फीडबॅक की तुम्हाला हे बदलायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही बघा की ह्याच्यापेक्षा वेगळं काय करता येतं. म्हणजे हा एक झाला फक्त विचार. मी विचार करायला शिकवते, जो माइंडसेट म्हणाली, तर तो ओपन माइंडसेट हवा आणि ऍक्टिव्ह हवा. आणि म्हणजे फीडबॅक, आपण नॉर्मली फीडबॅक जो आपण घेतो तो एक इमोशन म्हणून न घेता इन्फॉर्मेशन म्हणून घेतला पाहिजे. म्हणजे तो फीडबॅक मला लागला नाही पाहिजे मनाला. ती एक इन्फॉर्मेशन आहे की माझं इथे चुकलंय आणि पुढच्या वेळेला मला ते सुधारायचंय. बरोबर. सो आय थिंक इन्फॉर्मेशन म्हणून आपण फीडबॅक जर घ्यायला शिकलो तर आपल्या स्वतःमध्ये खूप सुधारणा पण होईल आणि तुमचं मन पण असं छान हेल्दी राहील. हो, पण मला काय वाटतं ना की फीडबॅक आपण घेतो जेव्हा तुम्ही एका कंपनीसाठी काम करता आणि तुमचा बॉस सांगतो तुम्हाला, तो तुम्ही खूप पॉझिटिव्हली घेता. अरे थँक्यू सो मच, मी पुढच्या वेळेला इम्प्रूव्ह करेन. पण नात्यांमध्ये आपण फीडबॅक घेताना ना आपल्याला ते अपमानात लागते ती गोष्ट. एक्झॅक्टली. म्हणूनच की इमोशन मधून म्हणून एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन म्हणून तिथूनही घेतला पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला सर्वात जास्त कोण असेल की बऱ्याचदा असं असतं की नात्यांमध्ये असतं की सासूने मला सांगू नये काय करायचं, आईने सांगितलेलं चालतं, हा नवऱ्याने सांगू नये, भावाने सांगितलं तर चालेल. तर मला काय म्हणायचं, हे तुम्ही बदलू नाही शकत. ते असं काय म्हणते नॅचरली ते येतं. हा, पण तुम्हाला जर म्हणजे प्रज्ञा माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि मी अशासाठी सांगते की ती माझ्यापेक्षा लहान आहे. पण जेव्हा मी धडपडत होते तर प्रज्ञाला सांगितलं ना, ती विचारत नव्हती काय करायचंय काय नाही. ती म्हणायची हा आपण असं करूया. तिचं पुढचं वाक्य असायचं आपण असं करूया. म्हणजे मी म्हणाली अगं आपण असं काहीतरी करूया का, म्हणजे माझ्या डोक्यात हो मग आपण असं करूया, मी हिला घेते मी तिला घेते. तर ते जे आहे ना, जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा प्रामाणिक कोण असतं, तुमची मित्र किंवा एखादी मैत्रीण, तो तुमचा भाऊ पण असू शकतो. तो तुला सांगतो अरे बघ मी तुला आधीपासून सांगत होतो, हे तुला जमतं आणि हे कर. मग त्यावेळेला मात्र ओपन राहा. जरी तिने सांगितलं पण तू थोडंसं हे चुकीचं केलं होतं हो का ग असं म्हण, हे काय तू कोण मला सांगणारी, माझा बिझनेस, तू माझ्यापेक्षा ना. थोडासा तो इगो आहे ना, आपण त्याला अननेसेसरी खूप मोठं करत बसतो. पण जेव्हा तुमचा इगो, तुमचा अहंकार, तुम्ही असाल चांगले कुक पण चुका होऊ शकतात ना. हा, म्हणजे तुम्ही खूप चांगलं स्वयंपाक करता, छान चिकन आणि उद्या तुम्ही अगं जमलं नव्हतं, थोडं कच्चंच लागलं होतं. मी असं नाही म्हणणार की तुला कळतं का, तू तर कधी घरात बनवतच नाहीस. हा, तर हा माइंडसेट जर तुम्ही ठेवलात बाजूला तर फीडबॅक हा तुम्हाला खूप चांगला बनवतो. म्हणजे एक प्रकारचं एक्सपेरिमेंट केल्यासारखंच आहे. बरोबर. की प्रत्येक वेळेला वेगवेगळे रिझल्ट येऊ शकतात, पण मग त्याच्यात शेवटी आपल्याला कन्क्लुजन काढायचंय. बरोबर. की हे मला टाळायचंय आणि त्यात आणखी चांगल्या गोष्टी काय करता येतील. बरोबर. आणि फीडबॅक घेणं पण एक कला आहे. म्हणजे नुसतंच घेणं नव्हे की तुम्हाला कोणीतरी सांगतं हे नव्हतं ठीक, ते नव्हतं ठीक, ते नव्हतं, अशात 5-6 गोष्टींवर नाव ठेवलं. पण तुम्ही हे बघा की मी याच्या 5ही गोष्टी घ्यायच्यात का फीडबॅकसाठी, याला 3 गोष्टीतलं कळतं, 2 मधलं नाही कळत. बरोबर. हा, सो तुम्ही म्हणा मी याच्या 3 गोष्टींवर काम करेन, पण ह्या 2 गोष्टी आय डिसएग्री विथ दिस. ओके, नका सांगू, करा ते तुमचं तुम्ही. म्हणजे तेवढी सतसत विवेक बुद्धी तुमच्यात हवी की कोणीतरी तुम्हाला क्रिटिसाइज करताना तो पॉझिटिव्हली तुम्ही घेताय नाही, तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो, इमोशन्स तुमचे येतात आणि मग पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. काम असं करा की जिथे तुम्हाला मानसिकरित्या म्हणजे आनंदी राहण्यासाठी करा. सुखी राहणं मी नाही म्हणते, सुख हे खूप मोठी गोष्ट आहे, पण तुम्ही जे करता ना त्यात आनंद माना. अरे मी आज कांदा काय छान बारीक चिरलाय, पावभाजीवर जो टाकला, हा मी नेहमी घाईत करते, आज काय छान, आज ती वर तर्री काय छान आली. ही जी आहे ना मजा, ती मजा घ्यायला शिका. तो आनंद आहे, क्षणिक असेल पण तो खूप पुरेसा असतो. आणि मला वाटतं हे जसे छोटे छोटे क्षण पायलप होतात आणि मग त्याचं सुख बनत असावं कदाचित. छोटे छोटे क्षण वेचले पाहिजेत आपण आणि छोटी छोटी खुशिया सेलिब्रेट करायला पाहिजे. सो मस्त छान एक माइंडसेट शिफ्टचा एक खूप सुंदर काय म्हणतात तू छान एक मास्टर क्लास आम्हाला दिलास. आणि तू आणखी काही प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकतेस इकडच्या फिमेल्ससाठी ज्या इथे येतात आणि त्यांना काहीतरी एकतर अपॉर्च्युनिटी शोधायच्या असतात किंवा काय अशा गोष्टी आहेत ज्या करून ते सेल्फ बिलीफ सिस्टीम जी आहे ती एक स्ट्रॉंग करू शकतात. किंवा मी फक्त एक सांगेन की 2007 साली मी आले आणि मला थोडंसं असं जाणवायचं की समजा एखाद्या व्यक्तीला मी आज भेटले आणि मला ती मुलगी प्रचंड आवडली, अरे काय आनंद, काय हुरूप आणि काय उत्साह, तिचं बघ ना किती मस्त आहे. आणि 4 वर्षानंतर जेव्हा मी त्या बाईला जर पुन्हा भेटलं तर मला जाणवायचं ही इतकी का निगेटिव्ह झाली आहे,
की त्यावेळेला ती इतरांबद्दल बोलतही नव्हती. आता ती गॉसिप करते किंवा एखादीला अक्षरशः मला ही नाही आवडत, मला ती नाही आवडत, इथली लोक बघणं कशी आहेत, हा माझा नवरा, माझी सासू. मला असं वाटायचं हिला अचानक काय झालं. मग मला कुठेतरी ते जाणवायचं की हे पायलअप होत आहे, की रोजचा स्ट्रेस हा फिजिकल कामाचाही असू शकतो. म्हणजे तुम्ही परदेशात असता आणि आपल्याकडे म्हणजे भारतात आपल्याकडे एक तरी कामाला बाई असते, म्हणजे एक डोमेस्टिक हेल्प असते. म्हणजे ती स्वयंपाकाला असू शकेल, साफसफाईला असू शकेल, मुलांना सांभाळायला असू शकेल. इथे कसं होतं ना, आल्या आल्या ती जबाबदारी तुमच्यावर येते पूर्णपणे. आता असं आहे की ऑफकोर्स तुम्ही डोमेस्टिक हेल्प घेऊ शकता, एखादी कुक लावू शकता, पण तुम्ही बघा तिला आपला स्वयंपाकही नाही येते. ती तो काहीतरी पास्ता उकडणार, तर तिखट मीठ घालणार, तो तुम्ही खाणारही नाही. आणि एक दिवस तुम्ही नीट नाही जेवलात ना, तो तुमचा मूड खूप बिघडतो. सो मग ती भांडी पण तुम्हीच करायची. म्हणजे अगदी मी आवडीने स्वयंपाक करायची, पण मला नंतर ती भांडी नको वाटायची. जेवढा जास्त स्वयंपाक तेवढी जास्त भांडी. मग ती भांडी करायची कोणी? आपणच करायची आणि प्रत्येक दिवशी करायची. आणि ते सायकल म्हणजे रिपीट. सकाळी 6ला तुम्ही जे चहाचं पातेलं गॅसवर ठेवता, ते संध्याकाळी 11ला सगळं धुवून त्या सिंकमध्ये किंवा मांडणीमध्ये. मला आला होता कंटाळा, म्हणजे प्रामाणिकपणे सांगेन, मला आवडलं पण एक क्षण वाटलं हे मी हेच करायचं होतं. तर मी 6-7 वर्ष डॉक्टरीमध्ये का घालवली? म्हणजे तुम्ही बायोलॉजीमध्ये चांगले काहीतरी मार्क मिळवले, मेडिकलमध्ये खूप चांगले डॉक्टर, ह्याच्याने तुमच्या भांडी घासण्यावर काही फरक नाही पडत. ओके, की अच्छा मी डॉक्टर म्हणून खूप छान घासते असं नाही. हा, स्वयंपाकात फरक पडतो की तुम्ही विचार करताय, न्यूट्रिशनचा करताय, प्रोटीनचा करताय, कॅल्शियम आहे का. पण असं मला वाटायचं की हेच जर करायचं आहे तर मग मी एवढे दिवस का घालवले. पण मग मी ते केलं. म्हणजे मगाचा प्रश्न थोडक्यात असाच राहिला की ऑपॉर्च्युनिटीजचा. मी ऑपॉर्च्युनिटी शोधत होते, पण माझी चूक काय होती, इथे त्याचं दुकानच नाहीये, आयुर्वेदाच नाहीये. जरी मी 4 दरवाजे ठोकले, आयुर्वेदा नाहीच आहे ना, कोण मला जॉब देणार. बरं, स्वतःहून मग मी ऑपॉर्च्युनिटी तयार करावी, तर इथे सगळंच महाग आहे, सगळ्याच गोष्टी. सो त्या केसमध्ये मी काय केलं की मी घरी मुलीला थोडीशी सोबत व्हावी, ती पण एकटी होती, म्हणून मी घरी हिंदी शिकवायला सुरुवात केली. अरे वा. हिंदी शिकवण्यामुळे असं झालं की तिला स्वतःला एक डिसिप्लिन मला हवा होता. इथे मित्रमैत्रिणी तसे खूप नसतात. म्हणजे मी मराठी बोलणारी, मुलगी मराठी बोलणारी, पण तिचे जे सर्व मित्रमैत्रिणी होते ते तेलुगू होते किंवा मल्याळी होते. मग व्हायचं काय की कम्युनिकेट कसं करायचं मुलांनी. मग एकतर इंग्लिशमध्येच त्यांची सुरुवात झाली आणि घरी मी हिंदी शिकवायला सुरुवात केल्यावर मला आवडायचं तिचं की ती त्यावेळेला तयार होऊन बसायची, डायनिंग टेबलवर बसायचंय, त्याच्या खाली एक खुर्ची खाली अजून उषा 2-4 ठेवून की उंची जमली पाहिजे. आणि मित्रमैत्रिणी तिचे येणार म्हणून ती अशी ती डिसिप्लिन मध्ये. मग मम्मी नसायची, ती टीचर असायची, ऐकायचंय, होमवर्क छान करायचं. हे करत असं झालं की 1-2 मुलींना फक्त मी शिकवलं, आणि इन्क्लुडिंग माझी मुलगी म्हणजे 3री. दरम्यान एक लुवेन युनिव्हर्सिटीची एक मुलगी मास्टर्स करत होती, डच आहे ती मास्टर्स करत होती, आणि तिचा टॉपिक हा होता की इंडियन स्पाउसेस. ही इंडियन स्पाउसेस या युजली एज्युकेटेडच असतात, कमीत कमी BSc BCom काहीतरी मेडिसिन म्हणा किंवा असं काहीतरी केलेलं असतं, MBA केलेलं असतो. आणि तिचा टॉपिक हाच होता की ह्या बायका घरात बसून काय काय करतात किंवा करू शकतात, की त्यांचं आयुष्य कसं असतं एक डिपेंडंट विजावर घरात बसणं. तर हा तिचा टॉपिक होता. आणि त्यावेळेला तिने समोर एक रेकॉर्डर ठेवलेलं आणि मला फक्त प्रश्न विचारत होती, मी उत्तरं देत होते. मग तिने विचारलं, मग तू सध्या काय करते, तू जर डिपेंडंट विजावर आहे, तू नोकरी नाही करू शकत. म्हणलं मी मुलांना घरी हिंदी शिकवते. मग तिने विचारलं हिंदी कसं काय शिकवलंस. मी म्हणलं अगं सोपं होतं की आपलं एक माहिती असतं आपल्याला काही चित्र दाखवायचे आहेत हे ते, आणि हे काम माझं उपयोगात आलं. एक दिवशी तिने मला अक्षरशः एक 6-7 महिन्यांनी फोन केला असावा की लुवेन युनिव्हर्सिटी एक हिंदी टीचर शोधते, तर मला तूच लक्षात आलीस. अच्छा, मी म्हणलं अगं मी टीचर नाहीये, मी डॉक्टर आहे. तर ती म्हणाली मला ते नाही माहिती, त्यांनी सांगितलं कोणीतरी MA हिंदी हवंय शिकवायला. मी म्हणलं अगं MA काय, मी बॅचलर पण नाही केलं हिंदीमध्ये. पण नंतर मी स्वतः विचार केला मी का नाही म्हणते, म्हणजे नाही म्हणायचं तर युनिव्हर्सिटीने म्हणावं ना. हा, कुठंतरी आपल्याकडे की आपण स्वतःला खूप जास्तच इव्हॅल्युएट करतो की हे माझ्यासाठी नाहीच आहे. शेवटी मी विचार केला, लिहिलंय ना तिथे MA आणि BA, पण एक विचार करून पाहिला की बेल्जियम मधले कुठले MA हिंदी केलेली येतील. येणारे सर्व एक तर सॉफ्टवेअर इंजिनियर असतात, त्यांच्या बायकाही डॉक्टर इंजिनियरच असतात. तर मला एक चान्स घेऊन बघावा, आणि मी गेले. तिथे गेल्यानंतर मी बघितलं माझ्या आधी 7-8 जण होते, तिथलेच 1-2 स्टुडंट आणि कोणी. पण तिथे प्रामाणिकपणा कामाला आला की त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला, तुला जर एक 10 तास दिले तर तू काय काय शिकवशील.
तर मी म्हणलं की 10 तासात मी काय शिकवणार ना. मी एवढं सांगेन की जे तुम्हाला गरजेचं आहे की बाबा पोलीस स्टेशन कुठे आहे. जर इथून कोणी इंडियात जात आहे, इथून टच माणूस मुलं, तर मी सांगेन पोलीस स्टेशन, हॉस्पिटल या गरजेच्या गोष्टी मी 10 तासात शिकवेन. नाव, ॲड्रेस आणि फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी. ते म्हणे नाही मग तू लिहायला वाचायला नाही का शिकवणार. मी म्हणलं नाही शिकवणार, कारण लिहायला वाचायला 10 तास काय, त्याला 1-2 वर्ष गेल्यावर नंतर येईल. मग मी हे मौल्यवान 10 तास कशाला वाया घालव. तर ती म्हणाली मला हा प्रामाणिकपणा आवडला, कारण बाकीच्यांनी हे सांगितलं की आम्ही सगळंच शिकवू. आणि त्यामुळे मग मला एक 10 तासाचं काम मिळालं. 10 तासात मी हिंदी शिकवलं. आणि आज जेव्हा मी टीचर आहे, मी प्रोफेसर आहे, तेव्हा मला कळतं नाही 10 तासात शिकवता नाही येत. तेव्हा माहित नव्हतं म्हणून शिकवलं. सो हिंदी शिकवता शिकवता मी इंग्लिशकडे मूव्ह झाले. म्हणजे सांगितलं ना, घरात तुम्ही एक गोष्ट करता आणि तुमचं जेव्हा ती असते ना इच्छा सगळी, ती बरोबर तुम्हाला तिथपर्यंत नेते. आता कुठून ती मुलगी यावी, तिने मला एक सांगावं आणि 8 पैकी मी सिलेक्ट व्हावी. खरं तर मी घरातच बसणार होते ना. म्हणजे आपण म्हणतो ना, विचारांपासून सुरुवात होते की आपण ज्या प्रकारे विचार करतोय, माइंडसेट जसं आपण एक्झॅक्टली, आपला माइंडसेट जर शिफ्ट झाला तर ऑटोमॅटिकली आपली लाईफ पण मूव्ह होते आणि अननोन अपॉर्च्युनिटीज ओपन अप होतात. पण मला वाटतं आपण एक पाऊल प्रत्येक वेळेला पुढे उचलणं महत्वाचं आहे. पहिलं पाऊल आपलंच असतं. पहिलं पाऊल आपलंच असतं. त्याच्यासाठी आपल्यालाच एक काय म्हणतात, हिंमत आणि ताकद एकवटून पुढे 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 हळूहळू छोटे छोटे स्टेप्स घेणं गरजेचं असतं. आणि मग तिथून मोठा रस्ता कधी ओपन होतो मला वाटतं आपल्याला कळत नाही. हा, आणि मी तेच म्हणते की पहिलं पाऊल घ्या. म्हणजे मी घरी बसणार होते ना, MSc साठी आहे, MA हिंदीसाठी किंवा BA हिंदी. अरे पण मी मुंबईत वाढले, हिंदी नसेल माझं, म्हणजे असं ते म्हणतात मुंबईचं हिंदी नसतं चांगलं. पण मला होतं की ह्यांना कुठलं शास्त्री आणि पंडितांचं मला हिंदी शिकवायचंय ना. की ह्या जर गोष्टी आहेत की पोलीस स्टेशन कुठे आहे, हॉस्पिटल कुठे आहे, या सगळ्या गोष्टी, किंवा माझ्या पोटात दुखतंय, तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला खूप, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्या विषयामध्ये मास्टर्स असणं हे आपल्याला कुठेतरी डोक्यात बसलंय. जेव्हा मी स्वतःलाच नाही म्हणून मी बाहेर पडले, तर आज तसं तू म्हणाले की पहिलं पाऊल गरजेचं असतं. जर तुम्ही नाही ना उघडत, मग त्यांना तुझ्यासारख्या मैत्रिणी हव्या, त्या थोडासा धक्काच देतात. सो कधी कधी हा धक्का पण हवा असतो, पण धक्क्यांची वाट नका बघू. सो मस्त, खूपच छान विद्या. आणि मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांना असं इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग असं छान आपलं डिस्कशन, मुलाखत वजा गप्पा झालेला आहे. सो मला फक्त आता विचारायला आवडेल की आता तुझे सध्या काय प्रोजेक्ट चालेल. म्हणजे जसं तू आता नाटक लिहिलंस आणि पुढे कायची क्युरियोसिटी मला आहे की आता आणखी इथून विद्या काय आम्हाला देणार आहे. नाटक आहे, पुस्तक आहे, काय तुझं आता सध्याचं? आता मी तेच म्हणते, तू असं डायरेक्ट नाटक म्हणालीस ठीक आहे, पण एक मी सांगते की एक पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणण्यापेक्षा मी ओपन माइंड ठेवलं होतं. की मी असं नव्हतं की मला मिळालंच पाहिजे आणि मी ते असं क्वांटम थिअरी सारखं ते ध्यास घेतलाय वगैरे, असं काही नव्हतं. की मला काहीतरी करायचं होतं. माझे डोळे, माझी दारं आणि माझे कान सर्व उघडे असायचे. पण एक गोष्ट म्हणजे मला हेच सांगायचं की आज जरी मी नाटक म्हणलं, पण त्याच्यामध्ये अजून थोड्याशा काहीतरी गोष्टी होत्या. की मी जेव्हा हिंदी टीचरवरून मी इंग्लिशची टीचर झाले, आणि कुठेतरी आपण तो इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो. जसं मी स्वतःला म्हणलं, अरे मी हिंदी कसं शिकवणार, मला कुठे शिकवते, तर मी कुठली टीचर आहे. तसंच मी इंग्लिश शिकवायला लागले आणि 2-3 वर्ष झाली तरी माझं स्कूल सांगायचं का तू खूप छान शिकवते, किंवा मुलं कौतुक करतायत, असं बेस्ट टीचर वगैरे लिहून तुम्हाला देत आहेत. पण मला असं वाटायचं हे खरं आहे का, म्हणजे मला कुठे शिकवता येतं, म्हणजे मला माहीतच नाही शिकवणं काय असतं. मग मला असं वाटलं की त्यापेक्षा मी टीचिंगचा कोर्स करते एकदा. मग मी इथे फ्रेंचमधून टीचरचा कोर्स केला. तो मला खूप कठीण गेला, कारण फ्रेंच पण तुला शिकावी लागली आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातलं कॉन्टेंट. आणि फ्रेंच ही म्हणजे अगदी पुस्तकी फ्रेंच, की एक्झाम्सच्या ज्युरी समोर असायच्या. आणि मला तेव्हा असं वाटलं की पायावर दगड मारणं काय असतं. की दिवसभर काम करायचं, रात्री ते की म्हणजे झोप उडाली होती. की मेडिकल पास होणं एक वेळेस चांगलं होतं, पण हे जमतच नव्हतं की 7-8 विषय तुमचे फ्रेंचमधून आहेत आणि एका टीचर्सच्या लेवलचं, आणि मला अक्षरशः कळत नव्हतं मी काय करू. बरं, ते मी पास केलं, दिव्य पार पडलं ते. पण तरीही ती अशी अजून खाज म्हणू आपण त्याला, सर्वात छान शब्द, की तरीही मला वाटायचं अरे पण ती मजा नाही आली. की फ्रेंचमध्ये जसं आपण, इंग्लिशमध्ये जसं आपण एक असं डिबेट असते की नाही हे असंच शिकवायचं, असं का नाही शिकवायचं. मी म्हटलं ते कुठेतरी फ्रेंचमध्ये माझं सुटलंय, कारण फ्रेंच अभ्यास करूनच मी थकले होते. डिबेट आणि आर्ग्युमेंटचं खूप लांबची गोष्ट आहे. सो म्हणजे थोडंसं असंच पोट भरलं तरी थोडं कमी राहिलं होतं. म्हणून मग मी केम्ब्रिजचा कोर्स केला इंग्लिशचा, की ग्लोबली मला छान शिकून घ्यायचंय.
तो कोर्स केला. मग तिथे ती हाऊस पूर्ण झाली की जे प्रश्न होते ते सॉल्व्ह झाले, की त्यामागची सायकोलॉजी म्हणा, त्याच्यामागची पेडागॉजी म्हणा, किंवा ग्लोबल युनिव्हर्सल त्याचे कसे टाईप्स आहेत, शिकवण्याच्या पद्धती, याच्याने स्वतःला कॉन्फिडन्स खूप मिळाला. आणि हे कुठेतरी होत असताना आमची जी टीचर होती म्हणजे केम्ब्रिजची, ती थोडीशी शिष्ट होती, म्हणजे पक्की ब्रिटिश. शिष्ट म्हणजे तिचं भाषेवर प्रेम, आणि ती अशी खूपच स्ट्रिक्ट, म्हणजे हो खूपच, की तू उभीच अशी राहिली पाहिजे, तुझा हातच असा आहे, तू असा हात दाखवला, तू तसा दाखवला. मी अक्षरशः चिडले. पहिल्या दिवसात तिने मला सांगितलं की तू 22-25 वेळा म्हणालीस. अच्छा. मी म्हणलं, म्हणजे तू विचार का करतेस? मी मी विचार करणार ना. ती म्हणे नाही, 3 इज ओके. अच्छा. म्हणलं एवढं. मी म्हणणार अरे देवा, इतकं कसं टोकावर ना. पण त्याच्यामुळे हे झालं की तो एक जो प्रेझेंटर असतो ना, तसं ते झालं की ती ते मला ते त्या लेवलचं द्यायची की युनिव्हर्सली एवढं ऍक्सेप्टेड आहे. उभं राहताना तुझा हात किती हलावा, तुझं बोट असं आहे का असं आहे. त्यामुळे मला असं होतं की ठीक आहे, त्यावेळेला ते कठीण गेलं, पण आज मला कळतं की त्यामुळे मी जेव्हा आता स्टेजवर जाते तर लोक मला विचारतात की तुला असं कोचिंग मध्ये घेतले आहेस का, तर मी म्हणते नाही बाबा. हा, पण त्यामुळे शार्पनेस आला. तिने जे अनावश्यक होतं ते सगळं तिने सोलून काढलं. त्यानंतर मग मी टीचिंग मध्ये आले. आवड सायकोलॉजीमध्ये होती, म्हणून मी सायकोलॉजीचे सगळे कोर्सेस केले. म्हणजे कोविडने एक चांगली गोष्ट केली, तर जग सर्व छोटं जवळ आणलं, सगळं एज्युकेशन सगळ्या पद्धतीने, की कुठल्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला REBT करायचंय, CBT करायचंय, इमोशनल इंटेलिजन्स करायचंय, ते घरात बसून मी केलं. आणि हे का मला मिळालं, कारण 1 वर्ष ऑफिसला जायचं नव्हतं, तर माझे रोजचे 3 तास वाचत होते. मग मला वाटायचं ह्या 3 तासात मी करू काय. मग ऑनलाईन आपला कोर्स कुठला तरी लावायचा, अभ्यास करायचा, दोन्ही कामं होत राहायचे. त्यामुळे माझं सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट वाढला. आणि माझ्या शाळेमध्ये जेव्हा मी शिकवत होते, म्हणजे मी शाळा म्हणते खरं, पण ती अडल्ट एज्युकेशन सेंटर आहे की जिथे 16 ते 99 वाले अडल्ट्स असतात. आणि ते वेगळ्या देशातून येतात सगळीकडून. म्हणजे ते जमवणं म्हणजे खरं तर ही सायकोलॉजीच आहे. आणि तिथे असं झालं की बाकी टीचर्सने जाणवलं की तुझा वर्ग खूप चांगला कनेक्टेड असतो आणि आमच्या वर्गात तशी भांडणं असतात टीचर बरोबर. मी म्हटलं असं मी नवीन तर काही नाही करत आहे, पण मला कुठेतरी जाणवलं की ती सायकोलॉजी माझ्या उपयोगात येते, की कुठल्या व्यक्तीशी कसं वागायचं, वयानुसार, त्यांच्या देशानुसार, हे मला माहिती असायचं. मग त्यांनी सांगितलं की मग तू क्लासेस का नाही घेत, आमच्या इथे ट्रेनिंग का नाही देत, की बेल्जियम मधले जेवढेही टीचर्स आहेत माझ्यासारख्या शाळांमधून, त्यांना तू सायकोलॉजीचे क्लासेस का नाही देत, की हे कनेक्टिव्हिटी वाढेल, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणा, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आलं, टीम बिल्डिंग, पर्सनॅलिटी असेसमेंट. तर मला असं वाटायचं हे सगळंच तर सोपं आहे. म्हणजे माझ्यासाठी आयुर्वेदाचा बॅकग्राऊंड होता, सायकॅट्री आम्ही शिकतो, मग सायकोलॉजी तशी कठीण नव्हती. तर मग मी असं सांगितलं की फ्रेंच एज्युकेशन सोसायटी, म्हणजे तिथे फ्रेंचमधून असतात ना टीचरसाठीचे, त्यांनी माझ्यासाठी मग इंग्लिशमधून सुरू केले. आणि माझ्या मते मी पहिलीच आहे की जिने इंग्लिशमध्ये तिथे दिलंय. सो मी तेच सांगते की अपॉर्च्युनिटीज आल्या, डायरेक्ट आल्या. पहिल्यांदा बरीच वाट बघावी लागली. जेव्हा आल्या तेव्हा मात्र त्याचं सोनं करायचं. म्हणजे इंडियन्स, म्हणजे भारतीय लोकांमध्ये आहे की आपण अपॉर्च्युनिटी आली की खूप अगदी जीव तोडून त्यावर मेहनत करतो, आणि ती आपल्याबद्दल एक खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कामाला आपण खरंच एक वर्चस्व शिक्षणाला देतो, कामाला देतो. त्यामुळे इथे मात्र तुम्ही प्रामाणिक राहा. तुम्हाला अपॉर्च्युनिटी आली, त्याचं सोनं करा. आणि तुम्हाला उचलून घेणारी लोक खूप आहेत. म्हणजे जे म्हणलं ना, पहिलं पाऊल दुसरं पाऊल नाही, तुम्हाला ते मॅरेथॉनमध्ये बसवणारी लोक पण आहेत. आणि एक मी सांगते की या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा. माइंडसेट पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, त्याने फरक नाही, पण ओपन असावा. टेक इट, करून बघा, नाही जमलं तर द्या सोडून. आणि दुसरं म्हणेल की थोडासा हात, दैवी हात म्हणा किंवा फिलॉसॉफी म्हणा, काहीही, देव तुम्हाला एक रस्ता दाखवत असतो, आपण नाही पाहत. या एक्झॅक्टली, देव तुम्हाला ते सिग्नल्स देत असतो. आपण ते नाही म्हणतो, कधी कधी आपल्याला ऐकू नाही येत एवढ्या नादात. पण माझ्या बाबतीत असं घडलं की जेव्हा मी आयुर्वेदा, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आयुर्वेदा विसरले. मी टीचर झाले, छान झाले, सगळं काही. आणि मग माझ्या घरी तेव्हा 2-3 यायचे की अगं मला आयुर्वेदा शिकायचंय, मला शिकवणार. सो मला वाटायचं मी 1-2 व्यक्तींसाठी का वेळ घालवू, नाही वाटल्यास मी तुला जागा देतो आणि तू फ्रीमध्ये कर. अरे पण लोक कुठून आणणार. म्हणजे मीच नकार देत होते या सगळ्या गोष्टींना. आणि एक दिवशी मला फोन आला आणि कुणीतरी सांगतंय की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं नवीन दुकान उघडलंय. कुठलं? विद्या आयुर्वेदा नावाने. आता बेल्जियम मध्ये किती विद्या नावाच्या बायका होत्या, तेव्हा 2 होत्या.
बरं, अशा किती आहेत की ज्यांनी आयुर्वेदा केलंय? मी एकटीच होते. आणि मी विचार करते माझ्या नावाने कोणीतरी एखादं दुकान उघडावं, म्हणून मी फोन उचलला, मी लावला आणि मग आम्ही हसलो फक्त, की म्हणजे त्यांनी सांगितलं मी 3 वर्ष आम्ही नाव शोधत होतो आणि तू आमच्या समोर आहे. मग त्यांनी सर्वात आधी एक फोटो काढला, तेव्हा तर इंस्टाग्राम वगैरे सुरुवात होती. त्यांनी असं टाकलं टुडे विद्या मीट्स विद्या. आणि मला म्हणायचं होतं की दॅट वॉज अ साईन दॅट आय फॉलोड. की मग मी आयुर्वेदात आले आणि मग वाटलं ही साईन आहे, सुरू करा. मग मी आयुर्वेदाचे कोर्सेस सुरू केले. मग मी काही योगा सेंटर्सनी मला अप्रोच केलं की टीचर्स ट्रेनिंग दे. म्हणजे तुम्ही बघा, एकीकडे नोकरी सुरू आहे, शनिवार रविवार आयुर्वेदाचे कोर्सेस सुरू आहेत. म्हणजे विचार करा ना, म्हणजे आपण ते म्हणतो ना, दोन्ही हात तुपात जे काही म्हणतो, बोटं सगळी, हे सुरू राहिलं. मध्येच मी ट्रेनिंग देते, त्यामुळे मला अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली. मला कोका कोलाने बोलवलं इथल्या इंटरनॅशनल त्यांच्या इव्हेंटसाठी, की तू पर्सनॅलिटी असेसमेंटवर आम्हाला काहीतरी सांग. म्हणजे सोमवार मंगळवार तुम्ही काम करताय, बुधवारी तुम्हाला अपॉर्च्युनिटी याची मिळाली आहे, नंतर शनिवार रविवार तुम्हाला आयुर्वेदा. मला असं झालं होतं की आता किती देव देतो ते किती देतो, किती हात आहेत माझ्याकडे, 2च आहेत. हे सर्व झालं आणि तुम्ही सांगितलं ना, जसं तू एक पहिलं पाऊल टाका, देव तुमच्यासाठी असा रस्ता उकळून देतो, तेवढं बळ पण देतो चालण्याचं. पण हे कधी होतं, जेव्हा तुम्ही ओपन माइंडेड आहात. सो ह्या केसमध्ये ही गोष्ट झाली आणि नाटकाकडे अजून यायचं आहे, अजून मोठा प्रवास आहे. हो, दरम्यान मी असं काहीतरी छोटं मोठं लिहित होते स्वतःसाठी. असं काही लोक सांगतात तू डायरी लिहि. एकत्र पण बरंच लिहिलंय. आपण एकत्र पण बरंच लिहिलंय. मला आठवत आहे, बरोबर आहे. आणि म्हणजे तुझ्यामुळेच ही सुरुवात झाली खरं तर, की तू आलीस आणि असं होतं की नुसता चहा काय प्यायचा, मी काहीतरी कविता लिहिली आहे. तुलाच लिखाणाची आवड होती. मग मला असं होतं मी नुसतीच चहा बनवणारी, उपमा बनवणारी का, मी पण काहीतरी लिहिते. असं करत आम्ही सुरुवात केली, म्हणजे एकमेकींना दाखवणं. आणि मला वाटतं आपल्या दोघींपेक्षा सुरुवात गणपुले काकू म्हणून आमच्या एक कॉमन फ्रेंड आहेत, त्यांचा हा प्रकल्प होता. पुण्यावरून आलेल्या त्या, तर त्या त्यांच्या मैत्रिणींबरोबर हे करायच्या. तर त्या म्हणाल्या चल मग आपण इथे पण करूया. सो मग आम्ही दोघी पण त्यांना जॉईन झालो आणि मग आम्ही असं एक दिवस ठरवून भेटायचो, एक विषय ठरवून लिहायचो आणि एकमेकींना वाचून दाखवायचो. आणि त्याच्यात सगळ्यात चांगलं विद्या लिहायची. म्हणजे खरंच बरोबर आहे. अच्छा, म्हणजे मला असं वाटायचं त्या अक्षर द्यायच्या, आता ह्यावरून लिहा काहीतरी. मग ते दिवसभर डोक्यात असायचं, मला ह्या अक्षरावरून काहीतरी लिहायचे, नावं नाही लिहायची वगैरे. आणि हे आपण लिहित बसायचो आणि ते डोक्यात राहायचं. खूप चांगली ऍक्टिव्हिटी. म्हणजे थँक्स टू हर, तिने आपला तो ब्रेन असा काकूंना, गणपुले काका आणि काकू दोघीही, म्हणजे वयाचं जरी अंतर असलं ना, त्यांनी ढवळून काढलं आपल्याला सगळ्यांना. आणि नंतर असं झालं की जेव्हा मला नोकरी लागली, तेव्हा मी पाहायची की बाकीच्यांचं स्ट्रेस आहे ना, तर मला असं वाटायचं की स्वतःला वाईट वाटायचं की जे माझ्या बाबतीत घडत होतं, कुठेतरी हा स्ट्रेस मला दिसत होता. आणि मला वाटतं तुला आठवत असं, आपण वेनसडे विजडम नावाने ग्रुप सुरू केला. आम्ही नव्हते, मला वाटतं मी गेल्यानंतर. ओके, पण तू मला सांगितलं होतंस त्याच्यात. हो, म्हणजे मी काय करायची की वेनसडे इथे सहसा शाळा नसतात. जसं आपल्याकडे शनिवारी अर्धा दिवस असतो ना, तसा इथे वेनसडे अर्धा दिवस असतो. म्हणजे फक्त आम्ही बायका जातो, मुलांना 9 वाजता शाळेत सोडतो आणि 11 वाजता घेऊन येतो. हे 2 तास आहेत ना, हे जाण्या येण्यातच जातात. बरोबर. सो मला असं वाटायचं की काय करूया. मग मी एक दिवशी असं चहा केला, उपमा केला आणि या सर्वांना म्हणलं की 5-7 माझ्या मैत्रिणी मुलांना सोडवा आणि डायरेक्ट माझ्या घरी या, मी मस्त गरम उपमा बनवते आणि चहा पिऊया. आणि मग ते म्हणे अच्छा छान, आणि इथून 11ला मुलांना घेऊन जाऊ 1 तासात. हा नेहमीचाच भाग. मग मी म्हणलं अरे मग त्यापेक्षा आपण बघ ना, आता म्हणजे तू HR होतीस, तू फायनान्समध्ये होतीस, तू मार्केटिंगमध्ये होतीस, मी डॉक्टर आहे. असं ठरवलं ना तर एक कंपनी अख्खी उघडू आपण, सगळीच माणसं आहेत इथे. आम्ही असेच हसलो. मग आमच्यामध्ये असं होतं की काहीतरी करूया का आपण. करायचं सगळ्यांनाच होतं, पण काहीच कल्पना नाही. एक नवीन देश, भाषा आपली नाही, म्हणजे आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करायचो तेव्हा. आणि ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये मग असं झालं की आमच्याकडे एक स्किन स्पेशलिस्ट आहे. मग ती म्हणाली आपण याचे प्रेझेंटेशन देऊ का, माझा इंटरव्ह्यू आहे. मग आम्ही बसायचो ऑडियन्स म्हणून, तिचा मॉक इंटरव्ह्यू घेत की अगं असा प्रश्न विचारतील. मग त्यांनी सॅलरी बद्दल विचारलं, ओके व्हॉट काइंड ऑफ सॅलरी डू यू एक्सपेक्ट. मग असं नसतं म्हणायचं. मग ती HR ने सांगितलं असं नाही, असं रेंज द्यायची असते. आता मला काय माहिती, ॲज अ डॉक्टर मी कुठे इंटरव्ह्यू दिले. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा टेबलवर आल्या. आणि असं करत मग तो एक सुरुवात झाली. मग काहींनी त्यामधून शिक्षणाला कंटिन्युएशन केलं, एकमेकींना भेटून. दरम्यान मला मग एक बक्षीस मिळालं इथे, की इथली म्हणजे बेल्जियमची मोस्ट इन्स्पायरिंग इंडियन वुमन. मलाच असं वाटलं की हे मला का, म्हणजे मी कोणाला मदत केली आहे. आणि मग नंतर त्या कमेंट्समध्ये आलं होतं, अगं तुला आठवतं का तू मला इंटरव्ह्यूसाठी हे सांगितलेलंस, मी तुला कपड्यांबद्दल विचारलं होतं,
एकीने म्हणलं अगं मी तुला माझ्या मुलीच्या खाण्याबद्दल विचारलं होतं. अच्छा हो का? कारण तेव्हा असं भेटणं नाही, पण फोनवरच. विद्या, म्हणजे मी सॉरी तुला इंटरप्ट करते की विद्या इज लाईक अ पॅकेज. म्हणजे काहीही कशाही बद्दलची क्वेरी विद्या हॅज आन्सर. आणि इतकं प्रामाणिकपणे आणि इतक्या आवडीने ती मदत करते. म्हणजे काहीही असं छोट्यातली छोटी गोष्ट तरी विद्याला फोन कर. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला इथे आले होते मला काहीच माहित नव्हतं, तसं कोणत्या ब्रँडचं मीठ घ्यायचं इथपासून सगळं तिने मला शिकवलंय. सो येस, शी इज अ गिव्हर. आय थिंक मला वाटतं त्याच्यामुळे तुला देव एवढ्या लाखो हाताने परत देतोय, बिकॉज यू आर अ गिव्हर. बरोबर. हा बरोबर आहे. आणि मला काय वाटतं ना, छान आपण एक गिव्हरच्या भूमिकेत आहोत ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. हा, की थँक्स टू गॉड की आम्ही अशा त्या टेकर्सच्या ह्याच्यात नाही आहात. म्हणजे आज मी आसपासची परिस्थिती बघते ना, की असं वाटतं तुमच्यात जर आहे ना देण्याचं तर मोकळ्या मनाने द्या, तुमचं पोतं तेवढंच भरणार आहे, ओंजळ पुन्हा भरते. आणि ह्या गोष्टींमुळे म्हणजे मी एक निमित्त झालंय का, मी एक वेनसडे विजडम नावाने काढलं. पण ह्याच्याने चांगलं काय झालं ना, की ज्यांना कोणाला पुढे शिक्षण घ्यायचं होतं पण थोडा कंटाळा करतात, त्या युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरायचा आहे, परीक्षा घ्यायच्यात, आणि त्या दोघी समोर भेटल्या, अच्छा तुला पण करायचं का, मला पण, मग आपण मिळून करू. आणि झालं चटकन. त्यांनी जे 2-3 वर्ष काम रेंगाळलं होतं त्या 2 महिन्यात त्यांनी करून टाकलं. परीक्षाही दिला, अभ्यास मिळून केला, एकीला नोकरी लागली, एकाने एज्युकेशन पूर्ण केलं. पण तेच म्हणतात तुझ्या घरात आम्ही भेटलो होतो, हा विषय काढला होता, निमित्त झालं. हो, तर हे निमित्त बना. आणि स्त्रियांमध्ये हे खूप असतं. एक तर त्या कनेक्ट खूप छान होतात, आणि हेवे दावे ठेवा पण ऑफिशियल प्रोफेशनल लेवलवर ठेवा, मैत्रिणी ठेवू नका. आणि दुसरं एक म्हणजे विद्यार्थी जी फ्रेंडशिप आहे ती इमोशनल लेवलवर तर आहेच, पण खूप इंटेलेक्च्युअल फ्रेंडशिप आहे. म्हणजे तिचे जे फ्रेंड सर्कल आहे ते इंटेलेक्च्युअली ती खूप कनेक्ट होते मला वाटतं लोकांशी. एक खूप माहिती आहे तिच्याकडे. आणि सो म्हणजे गॉसिप किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं हे कधीच होत नाही. मला वाटतं इतक्या वेळा आपण भेटलो असो, एकदाही असं कधीच झालं नाही. म्हणजे आम्ही तासन तास बोलतो पण कुठल्याही व्यक्तीबद्दल आम्ही बोलत नाही, आयडियाज आपण डिस्कस करतो. इजंट बरोबर. सो मला वाटतं अशा प्रकारची फ्रेंडशिप आपण कल्टिवेट केली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्या दोन्ही व्यक्तींना फायदाच होतो आणि आपण मला वाटतं पुढे पुढे प्रगतीच करत जातो अशा प्रकारच्या माइंडसेटमुळे. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना, गॉसिपिंग तुम्हाला आवडतं ना, करा, निरपेक्ष करा. की जरी मी आज प्रज्ञाबद्दल काही म्हणलं तर मला माहिती हा चेष्टेचा भाग होता, संपला तो तिथे. ओके. पण दुसरी गोष्ट आहे ना, म्हणजे मला आठवत नाही हे वाक्य मी कधी कुठेतरी ऐकलं होतं, की त्यात असं ते म्हणलं होतं की जेव्हा तुम्ही लोकांचा विचार करता बसून, मग तो चांगला किंवा वाईट तो तुम्हाला वर नाही नेत. पण जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचा विचार करता तेव्हा मात्र तुमची ग्रोथ सुरू होते. म्हणजे थोडक्यात मी विचार करावा, प्रज्ञाने मला असं का म्हणलं, बरं तिला मी म्हणलं होतं असं तसं. जेव्हा तुम्ही लोकांचा बरं चांगलाही विचार करेल, अरे प्रज्ञा माझी किती चांगली मैत्रिणी आहे, पण प्रश्न असा ह्यात तुमची ग्रोथ कुठे आहे, ती छान आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचा विचार करता की अरे हा प्रज्ञाला मी माझ्या प्रोजेक्टमध्ये जर घेतलं, सो शी इज सच अ वंडरफुल टीममेट, तिथं तुमची ग्रोथ सुरू होते. निरपेक्ष मैत्री असावी पण ह्याचा अर्थ त्यांच्याबरोबर तुम्ही प्रोजेक्ट्स केले ना तर तुमची मैत्री पण खुलून येईल आणि एक खूप चांगलं कम्पॅटिबिलिटी मिळते तुम्हाला काम वाढवण्यासाठी. एकमेकांना ओळखत असतो, एकमेकांचे माइंडसेट, काम करायच्या पद्धती आपल्याला माहिती असतात, त्याच्यामुळे थोडं सोपं होऊन जातं. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही माहिती असतं. अरे प्रज्ञाला मी चांगली ओळखते, प्रज्ञाला मी असं नाही म्हणणार बाबा, कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. हा, पण मी तिला जर हे दाखवलं तर ती मात्र माझ्या परफेक्शनिस्ट आहे, ती मला अडवणारच. मला माहितीये की मी माहिती देते पण ती परफेक्शनिस्ट तीच आहे. व्हिडिओ कसा असला तरी मला माहिती ती एडिटिंग असंच करणार, किती मी नाही म्हणलं तरी. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि तुमची एक तरी चांगली मित्र किंवा मैत्रीण असावी. म्हणजे ती मुलगी आहे, मुलगा आहे याने फरक नाही पडत. तुमची इंटेलेक्च्युअल मैत्री खूप गरजेची असते. जसं म्हणजे काही आयडियाज हव्या तर मी माझ्या भावाला विचारते, लहान भावाला, अशी आम्ही इतर वेळी भांडू. पण जेव्हा तुम्ही त्याला सांगते ही आयडिया आहे, तो सरळ म्हणतोय तुकार आयडिया हे असलं कोणी तुला सांगितलं, किंवा तो सरळ म्हणतो अगं नाही ही आयडिया ना तू अशी वापर. आणि तसंच हीच आहे प्रज्ञाला आयडिया सांगितली की प्रज्ञा सरळ म्हणते मग आपण असं करूया का. ती असं नाही म्हणत मी आहे नाहीये मग आपण आपल्याला असं करता येईल. तर ते एक मोरल सपोर्ट हा असतो की माझ्या बरोबर आहे, आणि नसेल तर ती नाही म्हणणार. मला हे माहिती नव्हती मग आयडिया चांगली. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर स्वतः एक सवय सोडा, स्त्रियांमध्ये स्पेशली, म्हणजे एक साधी गोष्ट आहे की एक शिष्टाचाराचा भाग आहे. तुम्हाला जर कोणी विचारतं हाय हाऊ आर यू, तर आपण म्हणतो आय एम फाईन. किती मोठं खोटं बोलतो ना प्रत्येक दिवशी. हा, तुम्ही नसाल ना फाईन तर तुम्ही सांगा अरे नाही आय एम लुकिंग फॉर अ जॉब, आय एम वेटिंग फॉर सम ऑपॉर्च्युनिटीज. तुमचे प्रॉब्लेम जर तुम्ही जगाला दाखवले तर त्याच्यावर उत्तरं येतील.
हा, ह्यात धोका काय, कोणी हसेल तुमच्या प्रॉब्लेमवर, काय नेहमीच रडत असते. हो. आपण रडत नाहीये, आपण काम नाही मागत आहे. आम्ही सांगतो की माझ्याकडे हे स्किल्स आहेत आणि मी काम शोधते. मग दुसरा काय म्हणतो, अरे माझ्याकडे काही आहे असं, तू यांना भेटतेस का, तू भेट, तुला कळलं नव्हतं उपयोगाचं. इट्स ओके टू आस्क फॉर हेल्प. आणि खूप इट्स ओके टू आस्क फॉर हेल्प. आणि आपलं खरंच म्हणजे आज जग छोटं झालंय, म्हणजे असं कोणी लोक ग्रुपमध्ये विचारतात. आता आपण परदेशात राहतो ना, आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो, आपल्या पुण्यात पण आहे, म्हणजे आमच्या बिल्डिंगचा पण असतो. अरे आमच्या घरात पाणी येत नाहीये, पाण्याचा काही प्रॉब्लेम आहे का, पटकन 10 उत्तर येतात. अरे हो, आज ह्याचं काम सुरू. अरे ही जी माहिती विचारली, उद्या जर तुम्ही विचारलं की अरे माझी वाईफ हॉटेल मॅनेजमेंटच्या साठी काहीतरी शोधते, कोणाचं असेल ओळख तर सांगा, कुठून येईल, नाही आली तर नाही आली, कोणी हसणार नाहीये. पण एक ट्राय केला पाहिजे. हा, म्हणजे आपल्याकडे आपण मदत नाही मागत, पण इथे परदेशात असं आहे की मदत लागली की ते डायरेक्ट सांगतात की या शुक्रवारी मी मूव्ह आउट करतोय, तुझी गाडी घेऊन येशील का, मला सामान न्यायचंय, आय विल पे फॉर द पेट्रोल आणि एव्हरीथिंग, तू आहेस का रेडी. हा, तो काय म्हणेल नाही मी बिझी आहे, पुढच्या शनिवारी करूया का, ओके. नो गुड, दिस इज अ व्हेरी गुड अप्रोच. आणि आपण ठेवला पाहिजे, त्याच्यात काही कमीपणा नाहीये मदत मागण्यात. मला वाटतं मदत मागितली तर तुम्हाला मदत मिळते, इजंट इट, आणि तुम्ही मूव्ह फॉरवर्ड होतात. विद्या, सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे नाटक. सो तुझ्या नाटकाबद्दल काय सांगशील? मस्त स्टोरी घडली. मी लिहित होते पण ते माझ्यापुरतं होतं. म्हणजे माझ्या ऑडियन्स कोण असेल तर तू ऐकलेलं होतंस एखादं, आणि अजून गणपुले काकू, म्हणजे 2 ते 3 माणसांनी आणि माझ्या नवऱ्याने, असं एक 2-3 ऐकलेलं. मध्यंतरी काय झालं, एक तो योगायोग होता. मला असं खूप वाटायचं की लिहायचंय, वेळ भरपूर होता, पण काय लिहायचं हे माहित नव्हतं. आणि मी एक अशात एक ऍड पाहिली फेसबुकवर की मराठी एकांकिका, युरोपमध्ये स्पर्धा आहे आणि एकांकिकेची. सो मला नाटक माहिती होतं फार, असं एकांकिका असं फार कळलं नव्हतं, पण एक कळलं. आणि मी म्हणलं की असं काही करता आलं तर मी पहिला फोन उचलला. अच्छा, एकांकिका म्हणजे मी एकटीच थोडीच करणार आहे ना, मी लिहिणार तर मला ऍक्टर्स लागतील. तर मी काय केलं, अजून ह्याच्यात कोणी इंटरेस्ट घेणारे असतील तर मी इथल्या मराठी मंडळाला सांगितलं की आपण इथे एक नाटकाची मी ऍड बघितली, आपण करूया का. ते म्हणाले अगं आपल्याकडे कोणी प्रोफेशनल नाहीये आणि ह्या गोष्टी करायला नको, आणि आपल्याकडे वेळ पण नाहीये. तर मी हा, ते तर बरोबर आहे, कारण आहे नाटक महिनाभरात, ऍक्टर्स वगैरे सगळंच शोधणं आहे. मग अशात झालं की एक मैत्रीण आली अचानक धावून, आणि तिने असं विचारलं की तुझ्याकडे स्क्रिप्ट आहे ना, आपण नाटक बसवतोय. अच्छा ठीक आहे म्हणलं. बरं, स्क्रिप्ट लिहिणं म्हणजे माझी स्टोरी होती 3 ते 4 पानांची, आता त्याला 1 तासाच्या नाटकामध्ये डायलॉगच्या फॉर्ममध्ये करायचं. मला वाटलं सोपं असेल, म्हणजे लिहू शकतो तर हेही करू शकतो. पण लिहिताना कळलं की नाही, एक स्वतःपुरतं काहीतरी लिहिणं, आणि नंतर एक मी 5 व्यक्तिरेखा त्यात निर्माण केल्या. म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं की समजा एक गृहिणी माझ्यासारखी सगळं कन्फ्युजन घेऊन ती, म्हणजे कुठेतरी मलाही असं वाटायचं ना, आपण वेडे तर नाही ना बाबा की आपण इतके का कन्फ्यूज असतो, की इथल्या लोकांना पाहिल्यावर मला कळतं की ते किती कॉन्फिडेंट आहेत आणि मीच का इतकी कन्फ्युज आहे. सो त्या केसमध्ये मला असं वाटायचं की असं जर झालं की आपण स्वतः एक गृहिणी आहे, ती डॉक्टरकडे जाते बघण्यासाठी की मी वेडी तर नाही ना, कारण लोक समाजात असं म्हणतात अगं वेड्यासाठी काय म्हणालीस, वेडी आहेस का, असं कोणी म्हणतं का. तर तो वेडी शब्द असा डोक्यात भरल्यामुळे मी असं ठरवलं की एक गृहिणी, आणि ती एका ओपीडी मध्ये जाते, पण चुकून डॉक्टरांना भेटण्याऐवजी ती 5 लोकांना भेटते. आणि ती 5 लोकांचं तिला इतकं पटतं, पण नंतर तिला कळतं की हे सगळेच वेडे आहेत. अच्छा, आणि मग तिला आश्चर्य वाटतं की म्हणजे मी खरंच वेडी आहे की काय, की जर मला ह्या वेड्या लोकांचं पटतंय, आणि कुठेतरी ऑडियन्सलाही तोपर्यंत पटलेलं असतं की हे सगळं छान दाखवलंय, आपल्यालाही पटलं, आणि तेही विचार करते म्हणजे आपण पण वेड्या आहोत का. सो असं करत मी हे नाटक लिहिलं, आणि त्याला मग नाव काय द्यायचं, तर मला ते मेंटल हवं होतं. सो तर मी त्याला नाव दिलं सेंटिमेंटल, म्हणजे सेन्सिबल मेंटल. आणि ही कल्पना त्यांना इतकी आवडली की असं एक ग्रिपी काहीतरी त्यात नवीन आहे, आणि अचानक सगळ्यांना धक्का आहे, तिला पण आणि ऑडियन्सला पण. असं करत ते नाटक म्हणजे आम्ही केलं, आणि त्या नाटकाची एनर्जी, मैत्रिणी, डायनामिक्स असे आले की ते अक्षरशः तुफान झालं. आणि आम्ही एक 10 वेळा त्याची प्रयोग केला असेल, म्हणजे 10 वेळा त्याचं प्रॅक्टिस रिहर्सल केली. आणि म्हणजे डायलॉग पण मीच लिहायचे. मग नंतर वाटायचं माझेच डायलॉग 5 जणांकडे आहेत, प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे, कुणी गावातली आहे, कुणी शहरातली, कुणी सेलिब्रिटी. मग ते डायलॉग चेंज करावे लागले. म्हणजे हे यामध्ये मला कळण्यासारखं खूप होतं, मला शिकण्यासारखं, आणि हे कुठेतरी हे मला जमायला लागलं. आणि हे जमल्यानंतर मग आम्ही एक नाटक केलं, आणि त्या दिवशी इतक्या टाळ्या वाजल्या, आम्हालाही त्याच्या अपेक्षित नव्हत्या की
अपेक्षा म्हणजे तिथे अगदी प्रोफेशनल लोक करत होते. आम्ही सर्वात नवीन, पहिलाच अनुभव. आणि जेव्हा म्हणजे त्याचे जज होते विजय केंकरे सर, आणि विजय केंकरे सरांशी आम्हाला एकत्र सगळ्या डायरेक्टरचं बोलणं झालेलं कॉलवर. आणि ते म्हणाले प्रत्येकाने काहीतरी प्रश्न विचारा. माझ्यावर कॅमेरा आहे म्हणजे मी प्रश्न काय विचारू मला माहीतच नाही. नाटक आणि एकांकिकेतला फरक मला तेव्हा कळला. तर मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की आम्ही सगळे नवीन आहोत आणि आम्हाला जर नाटक एक सिरियस करायचं तर आम्ही काय करायचं. तर ते मला आठवतं की बाकीचे सगळे हसले म्हणजे हा कसला प्रश्न आहे. आणि ज्या दिवशी आम्ही नाटकाला गेलो तेव्हा ते म्हणले अच्छा तुम्ही का डॉक्टर विद्या तुम्ही हा प्रश्न विचारलेला. अरे म्हणलं हो, कारण तुम्ही सगळे टेक्निकली स्ट्रॉंग, तुमचे प्रश्न तयार होते, माझे नव्हते. पण त्या नाटकाबद्दलची जी शाबासकी मिळाली की आमच्या सगळे जे नट आहेत, जेवढे कॅरेक्टर, त्यांना अशी सवय नाहीये की स्टेजवर तुम्ही जाता आणि कोणीतरी तुमच्यासाठी ते दचकून असं त्यांनी पाहिलं काय झालं म्हणून. आमच्यासाठी मग तर तो हुरूप वाढला. आणि नंतर तो टाळ्यांचा कडकडाट आणि कुणी येऊन पाठीवर असं थोपटून जात आहे म्हणजे पण एवढे मोठ्या हो हो एक्सपर्ट. या आणि जेव्हा मला कोणीतरी विचारतं की नाटक छान झालंय पण बाकीचं लेखक काही कोणी मारून जातं, हे चाललंय काय असं ते एक कळतच नव्हतं आम्हाला. म्हणजे मला रडू आलं असं ठरवलं की असं. आणि मला रडताना बघून जेव्हा माझे सगळे ऍक्टर्स खाली आले ते मला रडताना बघतात, त्यांना असं वाटलं नाटक पडलं की काय. म्हणजे आम्ही सगळे गोंधळलो होतो की कौतुक असते आम्हाला तसं माहित नव्हतं की 12वीत येता तुम्ही पास होता पेढे वाटतं. पण असं ते सगळीकडून शाबासकी ग्रुप ऍक्टिव्ह लाईव्ह. हो 250-300 ऑडियन्स होतं ते. आणि 14 एकांकिका. म्हणजे ते लेखकही म्हणायचे अरे जबरदस्त लिहिलंयस ग, म्हणजे छान. त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा मी हे लिहिलं मी हा विचार करत नव्हते, पण तुमचं प्रामाणिक जेव्हा तुम्ही असता ना, म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचलीत, जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचताना तुम्ही कुठेतरी लेखक बनत असता. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे लिहिता की कुठलाही व्याकरणाचा न मानता, कुठल्या भाषेचं असं नवीन काहीतरी त्यात तुम्ही असं आयडियलाइज काही नाही केलंय, तुमचे मत तुम्ही रॉ मांडा ते, आणि ते रॉ असल्यामुळे लोकांना आवडतात. मग तुम्ही म्हणाल की मी त्यात नाटकाचे नियम पाळले होते का, मला नियमच नाही माहिती. चौकटच माहित नाही, ती चौकटच नाही माहिती. आणि त्यातच कदाचित ते चांगलं झालं. म्हणजे मागच्या 18 वर्षामध्ये मी एकही नाटक नव्हतं पाहिलं, त्यामुळे मला हेही माहित नव्हतं की आजकाल नाटकांमध्ये काय दाखवतात. आणि जेव्हा मी विजय केंकरे सरांना असं म्हणलं अहो म्हणजे माझं नाटक आहे ना, नाटक नाहीये, म्हणजे असे 5 कॅरेक्टर आहेत ते एकत्र येतात. ते म्हणले 5 कॅरेक्टर येतात एकत्र कशाला येतात. मी म्हणले कॉमन आहे बॅकग्राऊंड. अरे मग ह्याला हे खूप छान आहे म्हणे प्रयोगासाठी की आपण ते दिवाणखान्याचं नाटक हा प्रकार आता बंद करूया, की दिवाणखाना एक फॅमिली, आई वडील मुलं. ते म्हणे असलं काहीतरी मला खरंच, मी म्हणजे वाट पाहतो मग मी काय लिहिलंस तुम्हाला पण आवडेल ऐकायला. आणि म्हणून मला वाटतं नाटकाचा प्रयोग म्हणतो आपण. प्रयोग म्हणजे काइंड ऑफ एक्सपेरिमेंट आहे. सो ते खूप छान होतं. नंतर मग असं झालं की अजून ते नाटकाचे आम्ही कौतुक घेतोय, आम्हाला दुसरी ऑपॉर्च्युनिटी दिसली की विश्व मराठीसाठी त्यांना हवं होतं. मग विश्व मराठीला पाठवायचं. मग आम्हाला कळलं की ते म्हणे रेकॉर्डिंग पाठवा, एक कॅमेरा वगैरे. ते इतकी मोठी लिस्ट दिली, मला काहीच कळलं नाही काय करायचं. शेवटी मी त्यांनाच विचारलं की अभिमंच यांनी आम्हाला हे प्रायोजक होते प्रोग्रामचे, मी त्यांनाच विचारलं. ते म्हणे काय नाही आमच्याकडे वेगळा कॅमेरा आहे, आपण त्याच्याने तुमचं करू रेकॉर्डिंग. कुठला कॅमेरा, कुठलं माईक, काहीच नाही. मी म्हटलं बाबा तू कर, तुला माहिती आहे ना मला काय हवंय. ओके. साऊंड माहीत नव्हते, त्याच्यासाठी लागणारे ऍप माहीत नव्हते, न लाईट्स माहीत होत्या, म्हणजे बटन चालू बंद करणं याच्याशिवाय मला काही माहीत नव्हतं. आणि एवढं करून मग जेव्हा ते झालं तर विश्व मराठीवाल्यांना पण मी जेव्हा हे सांगितलं तर तेही स्वतः नाटक करणारी माणसं आहेत. आणि ते म्हणे अरे हे खूपच छान आहे. आता ते हे खूपच छान आहे ना, हे खूपच मला आवडायला लागलं की प्रत्येक गोष्टीला ते जर छान म्हणतायत. मग ते लिहिता मग काहींनी म्हणलं अगं तू इतकं छान नाटक केलंस, हिंदीतून आमच्यासाठी कर ना. एक म्हणाले मग गुजराती रंगमंचामध्ये माझी ओळख आहे मुंबईमध्ये, तर त्यांच्यासाठी तू देशील का. मला काहीच कळलं नाही, मी हो म्हणू नाही म्हणू की कल्पनाच नाही. ओव्हरवेल्मिंग. आणि हे करेपर्यंत मग एखादा फ्रेंच मला म्हणाला की मी ऐकलं तुझं नाटक, मला कळलं नाही, टाळ्या ऐकल्या मी. तर तो म्हणाला तू जे काही केलंयस ना ते तू आमच्या बेल्जियमसाठी कर ना, म्हणजे आमच्या फ्रेंच एक जे आहे कम्युनिटी त्याच्यासाठी कर ना. मी अरे नाही शक्य, आमचे प्रॉब्लेम वेगळे आहेत ना, तुमचे वेगळे. तो म्हणला मग आमचे प्रॉब्लेमवर कर ना. आमच्याकडे पण आहेत ना प्रॉब्लेम्स. अच्छा मी सगळ्यांना हो हो म्हणते आणि मी विचार करते कधी करणार मी. ते म्हणतात तू इच्छा ठेव तर रस्ते आपणहून निघतील. आणि तसंच आहे. तर मी तेच म्हणते तुम्हाला ओळखा, तुम्ही कुठून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढू शकता. तुमचं स्किल आहे आणि खूप हिडन आहेत आपले स्किल्स. आणि हे हिडन स्किल्स आहेत, म्हणजे सायकोलॉजीमध्ये आम्ही त्यांना हिडन एरियाज म्हणतो, की जो तुम्हाला माहित नसतो की तुमच्यात आहे. आणि
इतरांनाही माहित नसते की तुझ्याकडे स्किल आहे. त्यामुळे मग कुठले मित्रमैत्रिणी जेव्हा सांगतात ना तू हे खूप चांगलं करतेस त्याच्यावर विश्वास ठेवा. मी शिकवत नव्हते, माझ्या मैत्रिणीने ऑब्झर्व केलं की तू मुलांना खूप चांगलं सांभाळतेस. म्हणजे कितीही वाह्यात मुलं असली ती म्हणे आमची मुलं अजिबात ऐकत नाही, तुझं मात्र ऐकतात. तर मी म्हणलं हो का? ते म्हणे हो. आता मी शिकवू शकते हे माझ्या मैत्रिणीने ऑब्झर्व केलं, मी लिहू शकते हे दुसऱ्याने ऑब्झर्व केलं. तेव्हा ह्या गोष्टींना तुम्ही खरंच ओपन पहा, उघड्या डोळ्यांनी पहा. खोटं काही असेल तर तुम्हाला कळतं की उगाच कोणीतरी काहीतरी म्हणतंय, पण त्या इम्पोस्टर सिंड्रोम मधून बाहेर पडा. खूप मोठा अजगर आहे तो, आपल्याला खाऊन टाकेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग बघ खूप सोपं आहे, सगळंच सोपं आहे. म्हणजे आयुष्य खरंच सोपं आहे, सुखी आहे. आपण त्याला अननेसेसरी कॉम्प्लिकेट करतोय. व्हेरी नाईस, मजा आली. सो थँक्यू सो मच विद्या. खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. खूप इन्फॉर्मेटिव्ह तर होताच, एंटरटेनिंग होता आणि छान एपिसोड झाला आपला. खूप मस्त गप्पा मारल्या तुला भेटून आणि जशी गप्पा मारून मला नेहमीच मजा येते आणि आज अशा ऑफिशियल गप्पा मारून पण मजा आली. सो थँक्यू सो मच. आणि तुझंही कौतुक, तू स्वतःला खूप छान डेव्हलप केलंयस आणि असं मैत्रीण म्हणून मला वाटतं की मी कधीतरी तुझी मुलाखत घ्यावी. वाय नॉट. सो हॅपी. मी आणखी काय म्हणतात, आणखी मेहनत करायला लागेल मला. मी पोहोचेन तिथपर्यंत आणि तुला मुलाखत देईन नक्कीच. नक्कीच. म्हणजे स्त्रियांनी आज हेच करावं की तुम्ही जेव्हा उंचीवर पडता ना, दुसऱ्यांना हात दाखवण्याऐवजी हात द्या, त्यांनाही वर घ्या, कारण त्या तुम्हाला वर घेणार आहेत. आपण अशाच जातो. आणि याच्याशिवाय जर म्हणजे बेल्जियममध्ये कोणाला स्थिर व्हायचंय किंवा परदेशात कुठे आणि तुम्हाला काही छोटे मोठे प्रश्न असतील शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, कारण आज माझी मुलगी इथेच शिकली आहे, तर शिक्षण म्हणा किंवा इतर कुठल्या, मी असं नाही म्हणते की जॉब वगैरे, पण एक नॉर्मल एक मैत्रीण म्हणून तुम्ही विचारू शकता की आम्ही तिथे मूव्ह होतोय, याच्यासाठी लागणारी आम्हाला माहिती कुठे मिळेल. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे नेहमीच पाठवू शकता. आम्ही किती प्रॉम्प्टली त्याचं उत्तर देऊ याचा प्रयत्न मात्र नक्कीच करू. पण जर तुमचे प्रश्न असतील तर ऑफकोर्स मांडा. जर आम्हाला त्यातलं माहीत असेल तर मी उत्तर देईन, मला माहीत नसेल तर मी एखाद्या तज्ज्ञाला विचारेन. नक्कीच. ओके. पण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू. आणि या रिलेटेड किंवा आयुर्वेदा रिलेटेड कशाही रिलेटेड तुम्हाला जर वाटत असेल आम्ही आणखी व्हिडिओज बनवावेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही नक्कीच असा प्रयत्न करू की तुमच्या कमेंटना रिस्पेक्ट देऊन आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच विद्या. थँक्यू. बाय बाय.